नमस्कार. आज नवरात्रीचा 5वा दिवस. त्या निमित्ताने मी तुम्हाला नवदुर्गामधल्या 5व्या देवीची म्हणजेच देवी स्कंदमाता यांची कथा सांगणार आहे. स्कंदमाता म्हणजे स्कंद उर्फ कार्तिकेय ह्यांची माता. सिंहावर आरूढ झालेली देवी पार्वती आपल्या पुत्राला मांडीवर घेऊन जगतेचे रक्षण करते. त्यामुळे ती देवी स्कंदमाता म्हणून पूजली जाते. तिच्या एका हातात स्कंद, दोन हातात कमळ व चौथा हात आशीर्वाद देतो. तर कथा अशी आहे की तारकासूर नावाचा एक भयंकर राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवांचा कठोर तप करून असे वरदान प्राप्त केले की फक्त शंकरांचा पुत्र त्याचा वध करू शकेल. शंकर योगी होते, त्यामुळे त्याचा असा विचार झाला की ते काही विवाह करणार नाही. त्यामुळे तो स्वतःला अमर समजू लागला. हे सगळीकडे अत्याचार करायला सुरुवात केली. ह्यामुळे सर्व देव भयभीत झाले व ते विष्णुदेवांकडे मदतीसाठी धावले. विष्णुदेवांनी नारद मुनींना देवी पार्वतींची भेट घ्यायला सांगितली. नारद मुनींनी देवी पार्वतींना तपश्चर्या करायचा सल्ला दिला. देवी पार्वतींनी कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न केले व त्यांचा विवाह झाला. त्यांच्या तेजातून एक दिव्य अग्नी प्रकट झाली, ज्यातून स्कंद जन्माला आले. त्यांना 6 कृतिकांनी वाढवले, त्यामुळे ते कार्तिकेय म्हणूनही ओळखले जातात. स्कंद अत्यंत तेजस्वी, हुशार व शूर होते. त्यांनी पुढे जाऊन तारकासुराचाही वध केला व सर्वांना त्याच्या त्रासातून मुक्त केले. तर ही होती स्कंद व स्कंदमातेची कथा. धन्यवाद.